म्हणून आपण व्यवहारातही बोलताना म्हणतो कळलं का, इथं प्रकाश पडला का, असं आपण बोट करतो. इथं म्हणजे बुद्धीत इथं म्हणजे बुद्धी. आता बुद्धीत कुठला प्रकाश पडणार आहे तर कळणं हा बुद्धीचा प्रकाश आहे. आता तुमच्या आमच्या आतमध्ये प्रत्येक गोष्ट कळत चाललेली आहे की नाही. मला भूक लागली हे मला कळतं, मला तहान लागली हे मला कळतं, मला आळस आला हेही मला कळतं, आणि प्रवचन ऐकते तेही मला कळतं. आता प्रवचनानंतर काही जण म्हणू शकतात की जयश्रीताई आजचं आम्हाला काहीही कळलेलं नाही, आणि काही जण म्हणतात आमच्या डोक्यात छान प्रकाश पडला, आम्हाला छान कळलं आज. मग आता काही जण जे म्हणतात कळलं त्यांनाही मला कळलं हे आत कळलं, आणि काही जण म्हणतील मला कळलं नाही त्यांनाही मला कळलं नाही हे कळलं. कळणं आहे की नाही आतमध्ये, अखंड कळणं हे जे आतमध्ये आहे ना त्याला या चैतन्याचा ज्ञानप्रकाश असं म्हणतात. आणि तो चैतन्याचा ज्ञानप्रकाश तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये आधीपासून असल्यामुळे तुमच्या आमच्या बुद्धीला काहीतरी कळायला सुरुवात झालेली आहे. मग ते चैतन्यच काढून टाकलं तर ती बुद्धी काय झाली, तिला काहीच कळणार नाही, तिला काहीच कळणार नाही. पण आता ही बुद्धी जरी 5 महाभूतापैकी तेज तत्वाची आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, म्हणून ह्याचा ज्ञानप्रकाश ती ग्रहण करत असली तरीसुद्धा 5 महाभूत जे आहे ते निर्माण झालेले आहेत, काही काळ टिकणारे आहेत, आणि काही काळाने त्यांचा काय आहे लयसुद्धा आहे. उत्पत्ती स्थिती लय हे संपूर्ण जगत पंचमहाभूतात्मक आहे. तुमचं आमचं शरीर जे आहे ते सुद्धा या 5 महाभूतांनीच बनलेलं आहे. मग 5 महाभूत जर नाशिवंत असतील तर 5 महाभूतापासून बनलेलं अंतःकरण आणि हे शरीर हेही सगळं कसं आहे नाशिवंत आहे. पण नाशिवंत बुद्धी जरी असली तरी चैतन्याचा प्रकाश त्यामध्ये साठवला जात असल्यामुळे किंवा ग्रहण केला जात असल्यामुळे तिला आपल्या ठिकाणी फार महत्त्व आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असं आपल्यासमोर ज्ञानेश्वरी माऊली सुद्धा सांगते. मग इथं आपल्यासमोर आहे की बुद्धी तत्व जे आहे, आता आत्मा जो आहे ते अखंड असणारं आहे. बुद्धी नावाचं जे तत्व आहे ते काही काळापुरतं भगवंताने 5 महाभूतातलं आपल्याला उसनं दिलेलं आहे. काही काळापुरतं आपलं प्रारब्ध असेपर्यंत ते त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता हे 5 महाभूतसुद्धा माझी निर्मिती आहे का त्याची निर्मिती आहे? त्याची निर्मिती आहे. त्याच्यातून माझं शरीर बनलेलं आहे. मग आता जर 5 महाभूतच त्याची निर्मिती असेल तर हा देह कोणाचा आहे? आता इथं बसून सगळे म्हणतात तो देवाचा आहे. पण नंतर उठल्यावर सगळेजण माझा आहे, मी आहे, यो आहे, त्यो आहे, ह्या पद्धतीने ते सगळं चाललेलं असतं. आणि म्हणून इथं लक्षात घ्यायचं आहे की त्याचा देह आहे, त्याच्या कामासाठी तो वापरायचा आहे, त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा म्हणतो की नाही श्लोक. पण हे समजून घेतो का आपण की तुझे कारणी देह माझा पडावा म्हणजे तुला समजून घेण्यासाठी माझं आयुष्य मला वेचता आलं पाहिजे. ते समजल्यानंतर तुझं जे कार्य आहे धर्मसंस्थापनेचं ते तसंच्या तसं चालवण्यासाठी माझा देह उपयोगात आला पाहिजे. आणि सगळं तुला समर्पित करूनच मला माझ्या धन्यतेचा काय करावं लागणार आहे तर अनुभव घ्यावा लागणार आहे. म्हणून हे बुद्धितत्व जे आहे ते 5 महाभूतापैकी अग्नितत्वाचं बनलेलं असल्यामुळे हे नाशिवंत आहे. आता या बुद्धीत हा प्रकाश पडला त्याला आपण शास्त्राने चिदाभास नाव दिलेलं आहे. आता या चिदाभासामध्ये 2 गोष्टी एकत्र आहेत. एक कूटस्थ चैतन्य आणि दुसरं बुद्धी नावाचं तत्व, त्या बुद्धीत पडलेला आत्मप्रकाश. या 2 गोष्टी तिथं एकत्र आहेत. आणि त्या 2 गोष्टी ज्या वेळेला भगवंताच्या लीलेनी आमच्या प्रारब्धानुसार एकत्र येतात तेव्हा हा चिदाभास जो आहे तो ॲक्टिवेट होतो. आता मोबाईल ॲक्टिवेट होतो केव्हा? या 3 गोष्टी आपण पाहिल्या त्याच्या की तिन्ही गोष्टी एकत्रित व्यवस्थित असेल तर तो ॲक्टिवेट होतो आणि मग उपयोगाला येतो.
तसं कूटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, ह्या तिन्ही गोष्टी मिळून जीवात्मा झालेला आहे. आता यातलं कूटस्थ चैतन्य जे आहे ते ज्ञानघनच आहे, आनंदघनच आहे, म्हणून त्याला आत्मज्ञान करून घेण्याची गरजच नाही, ते मुळातच ज्ञानघन आहे. बुद्धी जी आहे ती जड आहे, जड गोष्टीला स्वतःचं ज्ञान कधीही करून घेता येत नाही. आता या खुर्चीला माहिती आहे का मी खुर्ची आहे, टेबलाला माहिती आहे का मी टेबल आहे, ग्रंथाला माहिती आहे का मी ग्रंथ आहे, मोबाईलला माहिती आहे का मी मोबाईल आहे? अजिबात नाही. त्याला ज्याला अंतःकरण नाही त्याला जड असं म्हणतात, आणि ज्याला अंतःकरणाचा उपयोग करून घेता येतं त्याला चेतन असं, सचेतन असं म्हणतात. मग आता तीन गोष्टी, हे केवल चेतन आहे, बुद्धी अचेतन म्हणजे जड आहे, आणि चिदाभास जो आहे तो सचेतन आहे, त्याला जीवात्मा असं म्हणतात. आणि या चिदाभासाकडून आमच्या सगळ्या क्रिया चाललेल्या आहेत. बोलण्याचं काम, हसण्याचं काम, वाढण्याचं काम, स्वयंपाक करण्याचं काम कोणाकडनं चाललेलं आहे? ह्या चिदाभासाकडून चाललेलं आहे. आता ह्या चिदाभासातलं बुद्धी नावाचं तत्व मी नसून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, ह्याला साधना म्हणतात. की आता काय झालेलं आहे की बुद्धीमध्ये प्रकाश पडल्यानंतर त्या बुद्धीला आतलंही म्हणजे त्या चिदाभासाला आतल्या गोष्टी शरीरातल्याही कळतात, आणि बाहेर असणारं आमचं स्थूल शरीरसुद्धा दिसायला लागलं, जे आरशात आम्हाला दिसतं ते स्थूल शरीरही त्या जीवात्म्याला दिसायला लागलं. आणि भूक लागली, तहान लागली, राग आला, लोभ आला, ह्याही गोष्टी त्याला कळायला लागल्या. हे इथपर्यंत त्याला कळायला लागलं, पण हे मला सगळं कोणामुळे कळायला लागलं ह्याचं त्याला भान राहिलं नाही, आणि तो भरकटत चाललेला आहे. मग ज्याच्यामुळे कळतं तो मी आहे, ज्याला कळतं तो आभासिक आहे, आणि ज्याला अजिबात कळत नाही ते नाशिवंत आहे. किती गोष्टी झाल्या आता आपल्याच आत. ह्या पद्धतीने अशा सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. आणि मी बुद्धी नाही, मी चिदाभासही नाही, तर मी कूटस्थ चैतन्य असणारा आत्मा जो आहे तो मी आहे. मुंडक उपनिषदामध्ये आपल्यासमोर दोन पक्षी एकाच वृक्षावर बसलेले ह्या पद्धतीचा एक श्लोक आहे, आणि त्यामध्ये एक पक्षी फळे खातो आणि दुसरा पक्षी साक्षी भावाने तिथं असतो. तो फळे खात नाही, म्हणजे सुखदुःखादी फळे जे आहेत ते तो खात नाही. मग इथे कूटस्थ चैतन्य जो आहे तो साक्षी वृत्तीने राहणारा पक्षी आहे, आणि चिदाभास जो आहे तो फळे खाणारा, सुखदुःख भोगणारा आहे. आता ह्यातला नेमका मी कोण आहे हे शोधणं, याला आत्मनिवेदन भक्तीसाठीचे प्रयत्न म्हणतात. आता पहा, प्रत्येकाच्या आतमध्ये मी स्फुरण आहे की नाही? इथं तुम्ही आम्ही बसलेले, काही बंधू आहेत, काही भगिनी आहेत, पण तरीसुद्धा मी म्हणतो की नाही? अगदी ज्याला बोलता यायला लागलं तोही स्वतःला मी म्हणतो, आणि ज्याचं बोलणं बंद झालं तोही स्वतःला मी म्हणतो. वृद्धापकाळी ज्याला बोलता येत नाही तोही स्वतःला मी समजतो. भिकारीसुद्धा स्वतःला मी म्हणतो, मोलकरणी स्वतःला मी म्हणतात, मालकिणीसुद्धा स्वतःला मी म्हणतात. असं ह्या मीचं केवढं व्यापक स्वरूप आहे. राजाही स्वतःला मी म्हणतो, नौकरही स्वतःला मी म्हणतो. असा जो मी आहे तो खरा मी कोण आहे? हे मीचं स्फुरण माझ्या आतमध्ये कुठून सुरू झालेलं आहे? या मी स्फुरणाचा अधिष्ठान काय आहे ह्याचा शोध घेणे, ह्याला आत्मनिवेदन भक्तीचा अभ्यास करणे असं म्हणतात. आता हा खरा मी कोण आहे? मग भासमान असणारा चिदाभास मी आहे, अनित्य असणारी बुद्धी मी आहे, का अखंड असणारं चैतन्य मी आहे? यातलं नेमकं मी काय आहे? आता खरं तर माझ्या कानात येऊन कधीही कोणी तू देह आहे असं सांगितलेलं नाही, पण मी देह आहे, मी मन आहे हा संस्कार कुठून उमटला माहिती नाही, पण मागेच लागलेला. हा संस्कार म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलं जे शरीर आहे ना, त्या शरीराला मी केव्हापासून मी म्हणायला लागलेलं आहे हे मला अजिबात माहिती नाही. आणि ते जे मी नाही त्याला मी म्हणायला लावण्याचं जे कार्य करते तिला माया असं म्हणतात. आणि त्या मायेच्या पगड्याखाली राहून आम्ही स्वरूपाचं ज्ञान स्वतःला होऊ देत नाही, त्याला अज्ञान असं म्हणतात. त्या अज्ञान अंधकारामध्ये तुम्ही आम्ही सध्या सगळे काय झालेले आहोत?
तर अडकून पडलेले आहोत. आणि हा अज्ञान अंधकार जर घालवायचा असेल तर संतांचं त्या ठिकाणी बॅटरी आणली पाहिजे, उजेड आणला पाहिजे. संतांच्या प्रकाशामध्ये फक्त आत्मतत्व कळतं. इतर कुठल्याही आपल्यासमोर संतांचा अभंग आहे, हिरा शशी दीपक दाविती देखणे अदृश्यते देखणे संतांचेनी. सूर्याच्या प्रकाशामध्ये, दिव्याच्या प्रकाशामध्ये दृश्य असणाऱ्या गोष्टी सहज आमच्या डोळ्याला दिसतात, पण अदृश्य असणारं पण अखंड असणारं आत्मतत्व जे आहे ते मात्र संतांच्या विचारांच्या उजेडातच बघायला शिकलं पाहिजे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे.